नमस्कार, मी कमलेश पाटील आपले संच मान्यता पोर्टलमध्ये स्वागत करीत आहे. सन 2025-26ची संच मान्यता कशा प्रकारे करावी हे आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम संच मान्यता पोर्टलवर येऊन आपला युजर आय डी म्हणजे शाळेचा UDIS क्रमांक व आपला MDM पासवर्ड किंवा स्कूल पासवर्ड टाकून व कॅप्चा टाकून लॉग इन करायचे आहे. सर्व माहिती अद्ययावत व योग्य पद्धतीने टाकल्यानंतर लॉग इन यावर क्लिक करावे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवर एक सूचना आलेली दिसेल. ती या पद्धतीने असेल. सन 2025-26च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1/10/2025 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन फायनलाइज करणे आवश्यक असून त्यानंतर वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये शालार्थ प्रणालीमध्ये कार्यरत अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी डेटा फीच करणे आवश्यक आहे. तसेच संच मान्यता विनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असल्यास त्यांचा वर्किंग स्टाफ माहिती नोंद करून ती अंतिम फायनलाइज करावी. अशा पद्धतीने ही सूचना परिपूर्ण व्यवस्थितरित्या वाचावी, तिचे अवलोकन करून घ्यावे आणि याचा शालार्थ आणि इतर पोर्टलशी काय संबंध आहे तो समजून घेऊन ओके करावे. त्यानंतर आपल्याला आपण लॉग इन केलेल्या शाळेचं नाव व UDIS क्रमांक आपल्याला दिसेल. त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन यावर क्लिक करून स्कूल इन्फॉर्मेशन यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण बेसिक माहिती या ठिकाणी दिसणार आहे. ती आपण सर्व बरोबर असल्याची खात्री करावी. जसे UDIS क्रमांक, शाळेचे नाव, तालुका, जिल्हा, केंद्र, आपला मॅनेजमेंट, वरचा वर्ग, खालचा वर्ग, आपले माध्यम, वर्ग खोली संख्या या सर्व बाबी इथं दिसणार आहेत. त्या जर योग्य असतील आणि आपण खात्री केली असेल सर्व माहिती योग्य असल्यास फायनलाइज या टॅबवर क्लिक करून सदर टॅब फायनलाइज करावयाची आहे. त्याआधी खात्री करणं अत्यंत गरजेचं आहे. सदर टॅब फायनलाइज झाल्यानंतर वर्किंग पोस्ट यावर क्लिक करून वर्किंग अँड नॉन वर्किंग टीचिंग डिटेल्स यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर अशी स्क्रीन समोर दिसू लागेल. यामध्ये सर्वप्रथम आपल्या शाळेतील शिक्षक कार्यरत असलेले त्यांचा कुठल्या पदावर ते कार्यरत आहे, किती टक्के अनुदानावर आहेत, अशी एकूण संख्या विगतवारीने आहे दिसणार आहे. त्यानंतर त्याच्या शेजारी आपल्या शाळेत कार्यरत असलेले नॉन टीचिंग म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी प्रकारनुसार त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. ती बरोबर असल्याची सर्व खात्री करावी. त्यानंतर आपल्या शाळेत शालार्थ पोर्टलला कार्यरत असलेले शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावं, त्यांची पदं, सर्व माहिती इथं दिसणार असेल. ती जर आपल्याला दिसत नसेल तर आपण आपल्या शालार्थ समवाय गेट शालार्थ डाटा यावर क्लिक करून सदर माहिती या ठिकाणी मिळवू शकतात. आपला डाटा शालार्थ पोर्टलवरून फ्रीज झालेला आपल्याला दिसत असेल तरीही जर कर्मचारी दिसले नाही तर आपल्या शालार्थ समन्वयकाशी संपर्क साधावा. जर आपला संपूर्ण डाटा आपल्याला अद्ययावत झालेला दिसला, संपूर्ण माहिती बरोबर असल्याची दिसली तर आपण अंतिमतः फायनलाइज या बटणावर क्लिक करून आपली माहिती अंतिम करावायची आहे. मात्र यानंतर कुठलीही माहिती रिटर्न होणार नाही म्हणून सदर बाब खात्रीपूर्वक करावी. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला होम पेजवर आपल्या शाळेचा स्टेटस फायनलाइज झालेला आढळून येईल. अशा रीतीने आपली शाळेची माहिती संच मान्यता 2025-26ची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. धन्यवाद मित्रांनो.